हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज इतिहासातील दिल्ली शासक याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. तर याआधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. तर आता फ्रेंड्स, वळत आपल्याच्या विषयाकडे. जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर दिल्ली शासक, तर त्यातील वन लाइनर आहेत. तर इक्तादारी प्रणालीची सुरुवात शमसुद्दीन इल्तुतमिशने केली होती. दिल्ली सल्तनतचे वास्तविक संस्थापक इल्तुतमिश हा होता. ईशा विभागाचे प्रमुख दाबीर ए खास हे होते. दिल्ली शासनाअंतर्गत माहिती आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख बरीद ई मुमालिक हे होते. विद्वान धर्मशास्त्रज्ञ आणि न्यायशास्त्रज्ञानाशी संबंधित संज्ञा उलेमा ही संज्ञा होती. उलेमा. पुढे पाहूया. दिल्ली शासनाअंतर्गत जकात कर धार्मिक कर लादण्यात आला भारतातील श्रीमंत मुस्लिमांना. तबकत ए नासिरी पर्शियन भाषेत लिहिले. कोणी लिहिले तर मिन्हाज ई सिराज यांनी. पुढे पाहूया. अनंगापाला तोमरने पृथ्वीराज चौहान याच्या आधी दिल्लीवर राज्य केले. तारीख ए मुबारक शाहीचे लेखक याह्या बिन अहमद सरहिंद हे होते. लष्करी सेवेसाठी विकत घेतलेले विशेष गुलाम या नावाने ओळखले जाते. तर कोणत्या नावाने? तर बंदगन या विशेष गुलाम या नावाने ओळखले जाते. बंदगन. विशिष्ट अटींवर एखाद्या व्यक्तीला सोपविलेल्या जमीन किंवा जमीन महसूल इक्ता होती. दिल्ली सल्तनतमध्ये महसूल गोळा करण्यासाठी जबाबदार अधिकारी म्हणजे नाझीर हे होते. दिल्ली सल्तनतमधील राज्यपत्र व्यवहार दिवाणे इंशा यांच्याकडे होते, या विभागाकडे होते. दिल्ली सल्तनतमधील न्याय विभाग दिवाण ए कजा ए मामालिक. दिल्ली शासनामधील लष्करी विभाग दिवाणे अरीज या नावाने प्रसिद्ध होती. प्रथम व दिल्ली सल्तनतची एकमेव महिला शासक म्हणजे रझिया सुलतान होय. काकतीया घराण्याची सत्ता संपुष्टात आली. दिल्ली सल्तनत घियासउद्दीन बलबन 1266 ते 1287 मधील दिल्लीच्या सिंहासनावर राज्य करत होता. विश्वासूचा कमांडर जमाल उद्दीन याकूत याला देण्यात आले. या देशाचा दुसरा सुलतान आरामशहा होता. पुढे पाहूया. दिल्ली सल्तनतीच्या काळात गैरमुस्लिमांच्या शेतजमिनीवरील खराज कर हा होता. दिल्ली सल्तनतीच्या सुलतानासाठी रझिया तिच्या सर्व भावांमधील अधिक सक्षम व पात्र होती असे कोणी म्हटले तर मिन्हाजी सिराज यांनी म्हटले होते. जियासुद्दीन बरानी यांनी लिहिलेले प्रथम क्रॉनिकल 1356 मध्ये लिहिले होते. तराईच्या दुसऱ्या लढाईत तुर्कांच्या विजयाने दिल्ली सल्तनतचा पाया घातला गेला. तारीख ए मुबारक शाहीचे लेखक याह्या बिन अहमद सरहिंद हे होते. लष्करी सेवेसाठी दिल्लीच्या सुलतानांनी विकत घेतलेल्या विशेष गुलामांना बंदगान असे म्हणत. दिल्ली सुलतानाच्या अधिपत्याखालील प्रशासनाची भाषा ही फारसी होती. दिल्ली सुलतानाच्या राजवटीत 4 टप्पे हस्तलिखित तयार करणे आवश्यक होते. दिल्ली प्रथम राज्याची राजधानी तोमारा राजपूत यांनी बनवली. तोमारांखाली दिल्लीत टाकलेल्या नाण्यांना देहलीवाला म्हणतात. सल्तनत काळ
1206 ते 1526 दिल्लीवर राज्य करणाऱ्या राजवंशांची संख्या ही 5 इतकी होती. म्हणजे दिल्लीवर राज्य करणाऱ्या राजवंशांची संख्या ही 5 होती. तर त्याचा कालावधी होता 1206 ते 1526. दिल्ली सल्तनतची स्थापना 1206 मध्ये झाली. आग्रा येथील फतेहपूर सिक्री अकबरने बांधला. भारताचा पोपट तुतु-ए-हिंद किंवा कव्वालीचा जनक अमीर खुसरोला म्हणतात. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेच्या वेळी दिल्लीचा मोहम्मद बिन तुघलक हा होता. त्याचा कालावधी 1336. कुतुब मिनारचा 5वा मजला फिरोज शाह तुघलकाच्या कारकिर्दीत बांधला गेला. मुकद्दम किंवा चौधरी या काळात दिल्ली सल्तनतसाठी वापरली जात होती. तर गावचा प्रमुख कुतुब मिनार हे एक इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचे एक उत्तम उदाहरण आहे. कुतुब मिनारमधील मजल्यांची संख्या ही 5 आहे. कुतुब मिनार दिल्ली येथे आहे. दिल्ली सल्तनतमध्ये दिवाणे इन्शा हा एक विभाग शाही पत्र व्यवहार विभाग आहे. दिवाणे इन्शाचे प्रमुख डबिरे खास होते. खाणी, खजाना व युद्ध लूट यावर लादलेला कर म्हणजे होय. खामसखर. दिल्ली सल्तनतमध्ये बलबनचा गुलाम इल्तुतमिश हा होता. दिल्लीचा पहिला सुलतान गुलाम वंशाचा संस्थापक म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक हा होय. दिल्लीचा सुलतान ज्याने बंगालला दिल्ली सल्तनतमध्ये जोडले व त्याचा मुलगा बुगरा खान ज्याला राज्यपाल म्हणून नियुक्त केले कोणी तर बलबनने. इक्तादारी प्रणाली दिल्ली सल्तनतचा प्रभाव बहामनी व विजयनगर राज्यांवर होता. 1199 मध्ये कुतुब मिनारचे बांधकाम सुरू केले. कोणी केले? कुतुबुद्दीन ऐबकाने. घियासुद्दीन बलबन यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती नझीरुद्दीन मुहम्मद यांना नियुक्ती केले. निजाम उल मुल्क जुनैदी हा सुलतान इल्तुतमिशचा वजीर होता. घियासुद्दीन बलबन जिल-ए-इलाही ही पदवी धारण केली. रजिया सुलतानचा इतिहास मिन्हाज-इ-सिराज याने लिहिला. मलिक इख्तियार उद्दीन अल्तुयाने रजिया सुलतानला कैद केले भटिंडा येथील किला मुबारक मध्ये. भटिंडा येथील किला मुबारक राजा दाब याने बांधला होता. इल्तुतमिश 40 जणांचा एक गट आयोजित केला तर त्या गटाला तुर्कन-इ-चहलगानी म्हणतात. तुर्की वंशाचा दिल्लीतील मामलुक घराण्याचा 3रा शासक इल्तुतमिश हा होता. 5वा मजला कुतुब मिनारमध्ये फिरोज शाह तुघलकाने जोडला होता. अजमेर येथील अधाई दिनका झोपडा कुतुबुद्दीन ऐबकाने बांधला. गुलाम घराण्याचे संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक 1206. इल्तुतमिश हा गुलाम घराण्याचा राजा होता. तुर्कन-इ-चहलगानीची स्थापना इल्तुतमिशने केली. गुलाम राजवंशाची स्थापना कुतुबुद्दीन ऐबकाने केली जो मोहम्मद घोरीचा सेनापती होता. तर मोहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक हा होता. पुढे पाहूया. दिल्लीत असलेल्या कुतुब मिनाराची अंदाजे उंची 73 मीटर इतकी आहे. रजिया सुलतान ही शमसुद्दीन इल्तुतमिश यांची कन्या होती. दिल्ली सल्तनतमधील लष्करी कमांडरांना नियुक्ती केलेल्या प्रादेशिक युनिट्स इक्ता म्हणून ओळखल्या जात होत्या. कुवत उल इस्लाम मस्जिद दिल्ली येथे आहे. हौज-ए सुलतानी एक मोठा जलाशय दिल्लीच्या अगदी बाहेर सुलतान इल्तुतमिशने बांधला होता. अधाई दिनका झोपडा ही सर्वात जुनी मस्जिद अजमेर येथे आहे. प्रसिद्ध इतिहासकार फखर-ए-मुदबिर सुलतान इल्तुतमिशच्या समकालीन होता. रजिया 1236 मध्ये दिल्लीची सुलतान बनली.
रजिया सुलतानच्या तिच्या सेनापतीने जो मलिक इख्तियार उद्दीन अल्तुनिया हा होता त्याने रजिया सुलतानचा पराभव केला. कुतुबुद्दीन ऐबकाने स्थापन केलेल्या गुलाम घराण्याचे उत्तर भारतावर 1206 ते 1290 पर्यंत राज्य केले. तुर्कांनी चहलगणीची शक्ती तोडण्यात व नष्ट करण्यात यशस्वी झालेला सुलतान म्हणजे बलबन हा होय. ममिलुक वास्तुकला गुलाम राजवंश 1206 ते 1290. घोड्यावरून पडून जखमी होऊन मरण पावलेला दिल्लीचा सुलतान म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक हा होय. भारतातील पर्शियन उत्सव नवरोज याने बलबन याने सुरू केला. तुघरील खानच्या कारकिर्दीत बंडाचा दर्जा उंचावला बलबन. सुलतान घोरी मकबर इल्तुतमिसने बांधला. लाल महल घियासुद्दीन बलबनने बांधला. अधाई दिन का झोपडा कुतुबुद्दीन ऐबकने बांधला. इल्तुतमिसचा मकबरा 1235 मध्ये बांधण्यात आला. सिजदा व पायबोस या रीतिरिवाजांची ओळख गियासुद्दीन बलबन मामुलुक राजवंश यांनी बांधला. नवरोज साजरी करण्याची प्रथा गियासुद्दीन बलबनच्या काळात सुरू झाली. बलबनने नायब म्हणून काम केले ज्याचा दिल्लीचा सुलतान नासिरुद्दीन होता. पुढे पाहूया. गियासुद्दीन बलबनने भारतावर 1266 ते 1287 दरम्यान राज्य केले. दिल्लीवर सुलतान म्हणून राज्य करणारी एकमेव महिला रजिया सुलतान ही होती. रजिया सुलतान मामुलुक घराण्याची होती. गुलाम घराणे 1206 ते 1290 इसवी सन पर्यंत दिल्लीवर राज्य केले. दिल्ली सल्तनत म्हणून राज्य करणारे इस्लामिक राजवंशापैकी पहिले गुलाम राजवंश हे होय. मध्ये सुलतान ए आझम ही पदवी नासिर अमीर उल मोमिन इल्तुतमिसला देण्यात आला. तर खलिफा मुस्तनसीर बिल्ला. दिवाने आरज दिल्ली सल्तनतचा लष्करी विभाग बलबन याने तयार केला. तुघरील बेगने स्वतःला बंगालचा स्वतंत्र शासक म्हणून 1279 मध्ये घोषित केले. 2 प्रमुखांनी चांदीचा टंका आणि तांबे जितल इल्तुतमिसने सादर केले. 1197 ते 98 मध्ये बदाऊनचा ताबा कुतुबने घेतला. इल्तुतमिसची प्रथम मुस्लिम गव्हर्नर म्हणून नियुक्ती कुतुबुद्दीन ऐबकने केली. मिन्हाज सिराज हे इल्तुतमिसच्या शासनकाळात इतिहासकार होता. रजियाला दिल्ली सल्तनतच्या गादीवरून 1240 मध्ये काढण्यात आले. भारतातील पहिली महिला मुस्लिम शासक रजिया सुलतान ही होती. कुवत अल इस्लाम मस्जिद आणि मिनार 12व्या शतकात बांधण्यात आले. गियासुद्दीन बलबन यांनी भारतावर 1266 ते 1287 दरम्यान राज्य केले. कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा सेनापती होता. कुतुबुद्दीन ऐबकने भारतात पहिल्यांदा बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लागू. पुढे पाहूया. कुतुबुद्दीन ऐबकाने भारतात पहिल्यांदा बिगर मुसलमानांवर जिझिया कर लागू केला होता. दरबारात सजदा व पायबोसची प्रथा घियासुद्दीन बलबनने सुरू केली. रजिया सुलतानची कबर भाजलेल्या विटांनी बांधलेली आहे. हौज ए सुलतानीचे बांधकाम इल्तुतमिसने केले होते. कुतुबमिनार अंदाजे उंची 73 मीटर म्हणजे 237.8 फूट इतकी आहे. पुढे पाहूया. 1290 मध्ये खिलजी राजवंशाचा संस्थापक जलालउद्दीन फिरोज खिलजी होता. अलाई दरवाजा लाल वाळूच्या दगडांचा वापर करून बांधला आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या अंतर्गत एका अधिकाऱ्याने पुरेशा मालाचा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापारी नोंदणीचे निरीक्षण केले. त्याला जहना-ई मंडी म्हणतात. त्याला शहना-ई मंडी असे म्हणतात. अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत करांचे 3 प्रकार होते: जजिया, घारी आणि चारी.
अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर 1303 हल्ला केला. चित्तोडमधील विजयाचा मनोरा म्हणजेच विजयस्तंभ राणा कुंभाने महमूद खिलजी पराभवानंतर उभारला. कुतुब मिनारजवळील अलई मिनार एक अपूर्व स्मारक अल्लाउद्दीन खिलजीने बांधले. अल्लाउद्दीन खिलजी कीर्तीत राज्याने घरे, शेती व गुरेढोरे यांच्यावर कर लादला होता. दिल्लीतील अलाई दरवाजा 1311 अल्लाउद्दीन खिलजीने बांधला. अल्लाउद्दीन खिलजीने दिल्ली सल्तनतवर 1296 ते 1316 इसवी सन पर्यंत राज्य केले. पुढे पाहूया. दिल्ली सल्तनतमधील सर्व विभागांवर देखरेख करणारा सर्वात महत्त्वाचा अधिकारी म्हणजे दिवाण ए विजारत होय. सुलतान गियासुद्दीन खिलजीने बांधलेला जहाज महल मंडू मध्य प्रदेश येथे आहे. पुढे पाहूया. अल्लाउद्दीन खिलजीने हल्ला केला तेव्हा हिंदू शासक 1301 रणथंबोर होता. पर्शियन इतिहासाने मुस्लिम सुलतानांचे देवाची सावली असे वर्णन केले आहे. अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या सैनिकांसाठी एक नवीन चौकी बांधली, त्याला सिरी किल्ला म्हणतात. पुढे पाहूया. अल्लाउद्दीन खिलजीने खराज कर 50% वाढवला. अमीर खुसरो हा अल्लाउद्दीन खिलजीचा दरबारी कवी होता. हशत बहिशत ही प्रसिद्ध कविता अमीर खुसरो यांनी लिहिली होती. अमीर खुसरो हा राजेशाही कवी आणि निजामुद्दीन औलिया सूफी संतांचा शिष्य होता. पुढे पाहूया. अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात जाण्यापूर्वी गुजरातवर राज्य करणारा शेवटचा राजवंश वाघेला राजवंश होय. दिल्लीचा पहिला सुलतान दक्षिण भारतात लष्करी मोहीम सुरू करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा होता. अल्लाउद्दीन खिलजी त्याच्या बाजार नियमन धोरणासाठी प्रसिद्ध होता. पुढे पाहूया. माळवा मध्य प्रदेश अल्लाउद्दीन खिलजी इसवी सन 1305 ताब्यात घेतला. अल्लाउद्दीन खिलजीचे मदरसा व थडगे दिल्ली येथे आहे. अमीर खुसरो भारताचा पोपट या नावानेही प्रसिद्ध होता. सिरी दिल्लीचे दुसरे शहर अल्लाउद्दीन खिलजीने बांधले होते. खिलजी राजवंश 1290 ते 1320 ची स्थापना जलालुद्दीन फिरोज खिलजीने केली होती. पुढे पाहूया. खिलजी राजघराण्यानंतर आलेला राजवंश तुघलक घराणे होय. दिल्लीच्या हौज खास भागातील चोर मिनार अल्लाउद्दीन खिलजीने बांधले होते. अल्लाउद्दीन खिलजीने अभिजातांच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमांची मालिका तयार केली होती. पुढे पाहूया. भारतातील सल्तनत काळातील उत्कृष्ट कवी अमीर खुसरो ज्याने कव्वाली प्रसिद्ध केली. मांडूचा जहाज महल गियासुद्दीन खिलजीने बांधला. जमात खाना मस्जिद अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा खिज्जर खान यांनी बांधला. पुढे पाहूया. दिल्लीचा सुलतान ज्याची अमीर ई तुझुक म्हणून नियुक्ती झाली तो अल्लाउद्दीन खिलजी होय. जोहरच्या घटनेचा फारसी भाषेत प्रथम उल्लेख अमीर खुसरोने केला. 1290 ते 1320 या काळात दिल्लीवर राज्य करणारे राजवंश खिलजी होय. जफर खान हा अल्लाउद्दीन खिलजीचा प्रसिद्ध सेनापती होता. अल्लाउद्दीन खिलजीचा पूर्ववर्ती जलालुद्दीन खिलजी होता. पुढे पाहूया. मलिक काफूर हा अल्लाउद्दीन खिलजीचा गुलाम सेनापती होता. देवगिरीच्या रामचंद्राविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व मलिक काफूरने केले होते. दाग आणि हुलियाची व्यवस्था, रोख रक्कम, सैनिकांची ओळख अल्लाउद्दीन खिलजीने केली. अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत कापड बाजाराला सराय ए अदल म्हणत असे. पुढे पाहूया. अल्लाउद्दीन खिलजीने आपली राजधानी सिरिया नावाने बांधली. दक्षिण भारतात लष्करी मोहीम सुरू करणारा दिल्ली सल्तनतचा पहिला सुलतान अल्लाउद्दीन खिलजी होय. तैमूरने 1398 भारतावर आक्रमण केले. तुघलक राजवंशावर. पुढे पाहूया. मोहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हस्तांतरित केली.
अल्लाउद्दीनच्या कारकिर्दीत घियासुद्दीन तुघलक हा पंजाब म्हणजेच मुलतानचा राज्यपाल होता. बेगमपुरी मस्जिद नवीन राजधानी दिल्लीतील जहापनाचे मुख्य मस्जिद मोहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत बांधली गेली. मोहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली. 14व्या शतकात भारतात टोकन चलन मोहम्मद तुघलकाच्या काळात सुरू केले. बहामनी राज्याच्या स्थापनेदरम्यान दिल्ली सल्तनतचा शासक मोहम्मद तुघलक होता. मोहम्मद तुघलकाच्या काळात अझीज खुम्मर याची दिल्ली सल्तनतमध्ये उच्च प्रशासकीय पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पुढे पाहूया. मोहम्मद तुघलकाचा उत्तराधिकारी फिरोज शाह तुघलक हा होय. इब्न बतूता एक प्रवासी मूळचा मोरोक्कोचा होता. जियासुद्दीन बरानी यांनी त्याच्या इतिहासाची पहिली आवृत्ती 1356 मध्ये लिहिली. इब्न बतूता याची दिल्लीचा काझी म्हणून नियुक्ती मोहम्मद तुघलकाच्या काळात करण्यात आली. फिरोजशाह तुघलकाची कबर दिल्ली येथे आहे. फतेहाबाद व हिस्सार शहराची निर्मिती फिरोजशाह तुघलकाने केली. वारांगल किल्ल्यातील खुशमहल तुघलक राजवटीच्या काळात बांधली गेली. 1342 मध्ये मोहम्मद तुघलकाचा दूत म्हणून इब्न बतूता चीनला गेला. मोहम्मद तुघलकाने दोआबमधील शेती सुधारणासाठी दिवाण-ई-अमीर कोही सुरू केले. घियासुद्दीन तुघलकाच्या मृत्यूनंतर मोहम्मद तुघलक सिंहासनावर बसला. पुढे पाहूया. 2 बागायतदार लढा व पिरा याची उच्च प्रशासकीय पदावर नियुक्ती मोहम्मद तुघलकाच्या काळात करण्यात आली. जियासुद्दीन बरानी यांनी त्याचा पहिला इतिहास 1356 मध्ये लिहिला आणि दुसरी आवृत्ती 2 वर्षांनंतर लिहिली. घियासुद्दीन तुघलकाने 1320 मध्ये तुघलक राजवंशाची स्थापना केली. घियासुद्दीन तुघलकाने दिल्लीवर 1320 ते 1324 पर्यंत राज्य केले. घियासुद्दीन तुघलकाने तुघलकाबाद याची स्थापना केली. कुतुब मिनारचा 5वा मजला फिरोजशाह तुघलकाच्या कारकिर्दीत बांधला गेला. मोहम्मद तुघलकाने सादर केलेले टोकन चलन स्वस्त धातूंचे बनवले गेले होते. सारंगदेवाने 13व्या शतकात संस्कृतमध्ये संगीता रत्नाकर रचले. फिरोजशाह कोटला तुघलकाबाद खिरकी मस्जिद तुघलक काळात बांधली गेली. खराज कर फिरोजशाह तुघलकाने सुरू केला. शेख नसीरुद्दीन महमूद यांना चिराग-ए-दिल्ली या नावाने ओळखले जाते. देवगिरी ही दिल्ली सल्तनतची अल्पकालीन राजधानी होती. देवगिरी दौलताबाद हे मोहम्मद बिन तुघलकाने ठेवले. फिरोजशाह तुघलकाने सर्वाधिक कालवे बांधले. फिरोजशाह तुघलकाने नगरकोट मोहिमेदरम्यान गोळा केलेल्या संस्कृत पुस्तकाचे 300 खंड अनुवादित अझीरुद्दीन खानने केले. सय्यद वंशाचा दुसरा शासक मुबारक शाह होय. सय्यद वंशाचा शेवटचा शासक अल्लाउद्दीन आलम शाह होय. सय्यद राजवंश इसवी सन 1414 ते 1451 पर्यंत राज्य केले. पुढे पाहूया. 3 दरवाजा नावाचे स्मारक गुजरात येथे आहे. सय्यद राजवंशाचे संस्थापक झिजर खान हे होय. 1414 ते 1451. सय्यद घराण्याचा पहिला शासक खिज्जर खान होय. सय्यद राजवंशाची स्थापना 1414 मध्ये केली गेली. मुबारक शाह हा खिज्जर खानचा मुलगा होय. खतोलीची लढाई 1517 राणा सांगा व इब्राहिम लोदी यांच्यात झाली. सिकंदर लोदीने आग्राची स्थापना 1504 मध्ये केली. मियाँ भोईया जो सिकंदर लोदीचा वजीर यांनी दिल्लीत मोठ की मस्जिद 1505 मध्ये बांधली. दिल्ली सल्तनतच्या अधिपत्याखालील राजवंश जे भारतातील पहिले अफगाण राजवंश लोदी होते. लोदी घराण्याच्या वास्तूमध्ये समाधीचा आकार अष्टकोनी होता. लोदी राजवंशाची स्थापना बहलूल लोदी यांनी केली.
अग्रसेन की बाओली ऐतिहासिक पाऊलवाट दिल्ली येथे आहे. लोधी घराण्याचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोधी होय. पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला. मोठकी मस्जिद दिल्ली येथे आहे, जे लोधी राजवटीच्या काळात बांधले गेले. सिकंदर लोधी म्हणजेच निजाम खान हा बहलूल लोधीचा मुलगा होता. सिकंदर लोधीने आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे हलवली. डबल डोम इंडो इस्लामिक आर्किटेक्चरची ओळख लोधी राजवंशाने केली. सिकंदर लोधीने आग्राची स्थापना 1504 मध्ये केली. बहलूल लोधीनंतर त्याचा मुलगा सिकंदर लोधी म्हणजेच निजाम खान होय. पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये झाली. जौनपूर सल्तनतवर शार्की घराण्याने राज्य केले. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता फ्रेंड्स, थांबूया त्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.